नमस्कार मित्रांनो, मी संतोष सावंत फिशिंग मिस्ट्री चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। आज तुम्हाला एक सांगायचं आहे, आज लुकाना कंपनीने आपल्याला गिफ्ट रॉड दिलेला आहे। हा बघा, लुकाना मास्टर ब्लास्टर असं नाव आहे या रॉडचं। हेवी ॲक्शन आहे आणि 9 फुटी आहे। याची लूर कॅपॅसिटी आहे 30 ते 160 ग्रॅम। 160 ग्रॅमपर्यंत लूर आपण मारू शकतो आणि ह्या रॉडचं आज आपण टेस्टिंग करणार आहोत। तर आज आपण बघूया काय मासे मिळतात। आपल्याबरोबर आहे रिद्धेश आणि राजेश। आज मी वापरणार आहे डिओ कंपनीचा स्पेअर हेड। हा बघा, हा जो लूअर आहे हा 1 वर्ष मी वापरतोय। यावरती भरपूरसे मासे मी काढले आणि ह्या लूअरचा फ्लॅप तुटला होता, तो आज मी चिकटवला। कुठच्या तरी एका व्हिडिओमध्ये मी नंतर कधीतरी दाखवेन तुम्हाला की ह्या लूअरचा फ्लॅप तुटलेला कसा चिकटवतात। तर आणि ह्या लूअरचा कलरसुद्धा खूप गेला होता। मी अँकरसुद्धा चेंज केले, त्याला फ्लॅप लावला नवीन आणि त्याला पेंट केला। पेंट म्हणजे काय, एक व्हाईट कलर मारला फक्त आणि त्यावरती मी पिंक कलरचे नेलपेंटने लाईन मारल्यात फक्त। या बघा, एक साधा सिंपल कलर आहे, तुम्हीसुद्धा असा घरी मारू शकता। आणि रिद्धेश, तू काय आज वापरणार आहेस? आज मी अबू गार्सिया ब्रुसेट 8 फीट रॉड आणि त्याला शिमानोचं FX 4000 सिरीजचं रीड आणि आपण आज लूर वापरणार आहोत तो लुकानाचा कॅपरी। हा लूर वापरणार आहोत। हां, हा झाला माझा सगळा सेटअप। राजेश आज काय वापरणार आहे आपण बघूया। राजेश, काय वापरणार आहे तू? माझा डायवाचा रॉड आहे 9 फुटी, मीडियम हेवी, फॅन्टम कॅटफिश आणि रीळ आहे डायवाचंच क्रॉस फायर LT सिरीजचं 5000 आणि जिग प्लेट बनवली आहे घरीच, तीच आज टेस्ट करणार आहे। बघूया किती मासे लागतात त्याच्यावर। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणला काय मासे मिळत आहेत ते आज तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, फिश ऑन पहिला कॅच झालेला आहे आपल्याला। तर आपण हळूहळू त्याला पंप करून घेण्याचा प्रयत्न करूया। बघूया काय मासा आहे। मित्रांनो, वेळ गेला तरी चालेल, पण माशाला वरती घ्यायला घाई करायची नाही कधीच। हे बघा, माशाची ताकद संपते का हे पहिलं बघा। ताकद संपली आणि मासा जेव्हा वरती येतो ना पाण्याच्या सरफेसला आणि थोडासा आडवा होतो, त्यावेळी त्याची ताकद कमी झालेली असते। कोकेरी आहे मित्रांनो। एक चांगल्या साईजची कोकेरी आहे।
हे बघा मित्रांनो, एक चांगल्या साईजची कोकरी आपल्याला मिळाली शेवट. चला तर मित्रांनो, आपल्याला फर्स्ट कॅच तर झालेला आहे. बघूया आता पुन्हा पकडतो का. हा बघा मित्रांनो, घरी केलेला कलर आहे हा डिओचा लूर होता स्पेअर हेड. तर याचा कलर पूर्ण गेला होता, तर मी याला पूर्ण व्हाईट पेंट मारला 2 वेळा आणि त्यानंतर मी नेल पेंटने यावरती पिंक कलरचे लाईन मारून घेतली. पण याला सुद्धा मासा चांगल्या प्रकारे पकडतोय, बघितलात आत्ता तुम्ही. मित्रांनो, सेकंड कॅच झालाय आपल्याला. आपण मासा मगासारखाच आपण सावकाशच घेणार आहोत. वेळ गेला तरी चालेल. साईज चांगली आहे, जवळजवळ 2-2.5 किलोची साईज आहे ही माशाची. आणि लुअर आपला छोटा आहे. आपली लाईन पण एकदम बारीक आहे. 24 mm ची ड्युएलची हार्डकोर आहे लाईन. आणि इथे कालवी भरपूर असल्यामुळे लागल्याच्या नंतर लगेच कट होते. जिथे कोकेरी पकडते तिथे दगड आहे आणि त्या दगडीच्या बाजूला पूर्ण कालवी असल्यामुळे एक आपला 2 दिवसापूर्वी इथे लुअर गेला होता. असाच 1200-1300 रुपयाचा महागडा लुअर आपला गेला होता. त्यामुळे आता काय आपण गडबड करणार नाही, एकदम शांतपणेच घेणार आहोत. हे कोकेरी काय होते, ही कधी कधी आडवी लागते आणि मग आडवी लागली की आपल्याला वाटतं की खूप मोठा मासा आहे, असतो ॲक्च्युली छोटा. 2 किलोचा मासा असेल तर ताकद लावतो 4 किलोच्या माशाची. आता ही कशी आहे बघूया आपण. चला तर दुसरा मासा आपल्याला मिळालेला आहे आणि आता आपण तिसऱ्या माशासाठी प्रयत्न करणार आहे. पलीकडे रिद्देश आणि राजेश आहे, त्यांना अजून काहीच नाही मिळाले. पण त्या दोघांचे पण प्रयत्न जोरात चालू आहेत, काहीतरी मिळेल म्हणून. मिळेल त्यांना सुद्धा मासा. मिळाला लागला वाटतोय छोटा. मित्रांनो, तिसरा कॅच आता आपल्याला झालेला आहे. बघूया हा वरपर्यंत येतो का. मगाच्या 2 माशांपेक्षा हा जरा छोटा वाटतोय.
ताकदीने. एकदमच छोटी आहे पण ठीक आहे. हे बघा आडवी लागल्यामुळे जरा ताकद जास्ती लागली. लागला 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 लागला. मित्रांनो वेळ थोडा राहिलेला आहे म्हणून आता हिला पंप करून घेतो. छोटी पण आहे असे करून. हे बघा अशा रीतीने 4 कॅच झालेले आहेत. हा तर मित्रांनो आता आपण इथे व्हिडिओ थांबवतोय. एक चांगल्या प्रकारे फिशिंग झाली. मला 3 कोकेऱ्या मिळाल्या. रिद्धेशला 1 आणि राजेशला 1. पण राजेशची एक मोठी कोकेरी मिस झाली. राजेश काय झालं, कशी काय गेली? काय झालं समजलं नाही, कारण खेळवत होतो तिला, किनाऱ्यावर पण आणली होती आणि अचानक हुक डोळ्याजवळून तुटला. म्हणजे जिगेड तुटला म्हणायचं आहे तुला? हा, जिगेडच तुटला तर डायरेक्ट. मित्रांनो याचा जिगेड मस्टर्डची हुक होता. होय होय. मस्टर्डचा हुक होता. जरा जुना झालेला होता, गंजलेला होता, त्यामुळे हुक मध्ये तुटला आणि मासा गेला. तर या कोकेऱ्या माझ्या हातातल्या 2-2.5 किलोच्या कोकेऱ्या आहेत. तर तेवढीच असेल राजेशची असं मला वाटतंय. तुला काय झालं? तुला एकच मिळाली? हो, मला ही एक कोकेरी मिळाली. पण स्टार्टिंगला पहिल्या 2 कास्टला मला स्ट्राईक झाली होती. एक हुकअप पण झाली होती, पण खेळवताना ती सुटली आणि काळोख पडता पडता मला या कोकेरीने स्ट्राईक दिली आणि ही कोकेरी मला मिळाली. पण फिशिंगला मजा आली ना? मजा आली, मजा आली. राजेश कसं पहिल्यांदाच वाटलं? मोठी कोकेरी काढली. खूप मजा आली फिशिंगला. आम्ही आलो उशिरा, तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये. एकदम सूर्य मावळतीला गेला होता आणि थोडाच वेळ मिळाला, पण त्या थोड्या वेळात फिशिंगसुद्धा चांगली झाली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा. ठीक आहे, धन्यवाद.